नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिर या शैक्षणिक संकुलामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिर व स्वामी समर्थ ई लर्निंग या युट्यूब चॅनेल्सला सबस्क्राईब केले का? जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत रमजान ईद उल फितर या सणाविषयीची रोचक माहिती. तर ही माहिती शेवटपर्यंत पहा आणि माहिती आवडली तर माहितीला जास्तीच शेअर पण करा. तर चला पाहूयात. रमजान ईद, ज्याला ईद उल फितर असेही म्हणतात, हा इस्लाम धर्मातील सर्वात महत्त्वाच्या सणांपैकी एक आहे. हा सण पवित्र रमजान महिन्याच्या शेवटी साजरा केला जातो. रमजान महिन्यात मुस्लिम बांधव सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत रोजा म्हणजेच उपवास ठेवतात. एक महिना संयम, प्रार्थना, दानधर्म आणि आत्मशुद्धी केल्यानंतर ईद उल फितरचा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो. हा सण केवळ धार्मिक नसून बंधुभाव, दया, समानता आणि आनंद वाटण्याचा सण मानला जातो. जगभरातील मुस्लिम समाज हा सण उत्साहाने साजरा करतो. इस्लाम धर्मानुसार रमजान हा वर्षातील सर्वात पवित्र महिना आहे. या महिन्यात मुस्लिम लोक रोजा ठेवतात. रोजा म्हणजे सूर्योदयापूर्वी सेहर, पहाटेचे जेवण घेऊन सूर्यास्तानंतर इफ्तार करून उपवास सोडणे. रमजान महिन्यात लोक 5 वेळा नमाज अदा करतात, कुराणचे पठण करतात, दान धर्म करतात, वाईट गोष्टींपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात. रमजानचा मुख्य उद्देश म्हणजे स्वतःवर नियंत्रण ठेवणे, गरिबांची जाणीव ठेवणे आणि ईश्वराची भक्ती वाढवणे हा आहे. ईद या शब्दाचा अर्थ आनंद किंवा उत्सव, तर फितर या शब्दाचा अर्थ उपवास सोडणे असा होतो. त्यामुळे ईद उल फितर म्हणजे रोजा संपल्याचा आनंद असतो. रमजान महिन्यानंतर जेव्हा नवीन चंद्र शव्वाल महिन्याचा चंद्र दिसतो, तेव्हा दुसऱ्या दिवशी ईद साजरी केली जाते. त्यामुळे चंद्र दर्शनाला या सणात खूप महत्त्व आहे. इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मुहम्मद यांनी ईद उल फितर सणाची परंपरा सुरू केली. असे मानले जाते की मदिना येथे प्रेषित मुहम्मद यांनी प्रथम ईद साजरी केली. पूर्वी लोक विविध प्रकारचे उत्सव साजरे करत असत, तेव्हा प्रेषित मुहम्मद यांनी सांगितले की मुस्लिम समाजासाठी 2 महत्त्वाचे सण आहेत, ईद उल फितर आणि ईद उल अजहा. यापैकी ईद उल फितर हा रमजानच्या समाप्तीनंतर साजरा होणारा आनंदाचा सण आहे. रमजान महिन्याच्या शेवटच्या दिवशी लोक चंद्र दिसण्याची आतुरतेने वाट पाहतात. चंद्र दिसल्यावर दुसऱ्या दिवशी ईद साजरी केली जाते. ईदच्या दिवशी सकाळी मुस्लिम लोक नवीन कपडे घालून ईदगाह किंवा मशिदीत जाऊन विशेष नमाज अदा करतात. या नमाजला ईद नमाज म्हणतात. नमाज झाल्यानंतर लोक एकमेकांना ईद मुबारक असे म्हणत शुभेच्छा देतात. ईदच्या आधी प्रत्येक मुसलमाने गरीब आणि गरजू लोकांना दान, जकात उल फितर देणे आवश्यक मानले जाते. यामुळे गरीब लोकांनाही ईदचा आनंद घेता येतो. ही परंपरा समानता आणि दयाभाव शिकवते. ईदच्या दिवशी विविध प्रकारचे गोड पदार्थ बनवले जातात. त्यामध्ये शीरखुर्मा, सेवई, बिर्याणी, कबाब. विशेषतः शीरखुर्मा हा ईदचा पारंपरिक गोड पदार्थ मानला जातो. ईदच्या दिवशी लोक नातेवाईक, मित्र आणि शेजाऱ्यांना भेट देतात. लहान मुलांना मोठ्यांकडून ईदी म्हणजेच पैसे किंवा भेट दिली जाते. ईद उल फितर हा सण अनेक महत्त्वाचे संदेश देतो. बंधुभाव, सर्व लोकांनी प्रेमाने आणि एकतेने राहावे. दानधर्म, लोक गरीब आणि गरजू लोकांची मदत करावी. समानता, सर्व लोक ईश्वरासमोर समान आहेत. संयम, जीवनात संयम आणि शिस्त आवश्यक आहे. भारत हा विविध धर्मांचा देश आहे.
येथे ईद उल फितर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. विशेषतः हैदराबाद, मुंबई, दिल्ली, लखनौ या शहरांमध्ये ईदच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर नमाज अदा केली जाते आणि बाजारपेठा सजतात. महाराष्ट्रातही ईद मोठ्या उत्साहात साजरी होते. विशेषतः औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि नांदेड या शहरांमध्ये मोठी गर्दी दिसते. मस्जिदी सजवले जातात. बाजारात कपडे, मिठाई आणि भेटवस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणावर होते. ईद उल फितरचा सण रमजान महिन्यानंतर लगेच साजरा केला जातो. इस्लामिक कॅलेंडर हे चंद्रावर आधारित असल्यामुळे ईदची तारीख दरवर्षी बदलते. ईदच्या दिवशी रोजा ठेवणे मनाई आहे. ईद हा आनंद, प्रेम आणि क्षमाशीलतेचा सण मानला जातो. अनेक ठिकाणी ईदच्या निमित्ताने मेला आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात ईद हा सण सांप्रदायिक ऐक्याचे प्रतीक आहे. अनेक हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन लोक एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देतात आणि आनंद वाटतात. हा सण आपल्याला शिकवतो की धर्म वेगळे असले तरी माणुसकी सर्वात मोठी आहे. रमजान ईद म्हणजे केवळ धार्मिक सण नाही, तर मानवतेचा आणि प्रेमाचा संदेश देणारा उत्सव आहे. रमजान महिन्यातील संयम, प्रार्थना आणि दानधर्म यानंतर येणारी ईद लोकांच्या जीवनात आनंद, शांतता आणि समाधान घेऊन येते. हा सण आपल्याला शिकवतो की गरिबांची मदत करणे, एकमेकांना क्षमा करणे आणि प्रेमाने राहणे हेच खरे जीवन मूल्य आहे. म्हणूनच ईद उल फितर हा सण संपूर्ण जगात बंधुभाव, शांतता आणि आनंदाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. तर अशा प्रकारे रमजान ईद सणाविषयीची माहिती संपलेली आहे. मुलांना तुम्हाला ही माहिती आवडली का? जर ही माहिती आवडली असेल तर माहितीला जास्त शेअर करा. चॅनेलवरून नवीन असेल चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.